मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला मिरजेतील ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा यंदाचा 650वा उरूस होतोय। उरुसानिमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा असं आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलं। मिरज शहर पोलीस ठाण्यात आज मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त पोलीस अधिकारी, मनपा, वीज वितरण अधिकारी, शांतता कमिटी, प्रशासन, पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर, मिरजेचे तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, महापालिकेच्या उपायुक्त विजय यादव, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर रवींद्र ताटे, तानाजी सातपुते, माजी नगरसेवक करण जामदार, सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई, गजेंद्र कल्लोळे, असगर शरीक मसलत, निहाल शरीक मसलत, सुनील चप्पलकट्टी, जलाब शेख, माधव गाडगीळ, जहीर मुजावर, शशिकांत वाघमोडे आणि महेश भोसले यांच्यासहित विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते। मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा खादिम जमात, उर्स कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत मिरासू दर्गा उर्स 650वा उर्स च्या अनुषंगाने बैठक घेतली। त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य, दर्गा खादिम जमातीचे सर्व सदस्य, सन्माननीय सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या, सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत। त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या सुद्धा सूचनान्वये आम्ही कारवाई करणार आहोत। विशेषतः वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त, त्यासोबतच मागील वर्षी घडलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं आम्ही काळजी घेणार आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उर्साच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण हा उर्स साजरा करावा। त्यासोबतच कुठलीही यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर 112 या नंबरवर आपण तात्काळ फोन करावा। तो डिटेक्ट होईल आणि रिकव्हरी होईल याची आम्ही शाश्वती घेऊ शकतो। त्यासोबतच आम्ही डिटेक्शन ब्रांच दोन्ही प्रकारचे लोक तिथे 100% ठेवणार आहोत। मागच्या वर्षी जे काही प्रकार झाले त्याचं सुद्धा अनालिसिस करून इम्प्रूव्हमेंट कुठल्याही चुकीच्या प्रकारांचं सेवन होऊ नये याकरता सुद्धा आम्ही कारवाई करत आहोत। त्यामध्ये आम्हाला तुमचं सुद्धा सहकार्य तेवढंच अपेक्षित आहे, जे की तुम्ही आता बोलताना ऑलरेडीच आम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर काही जे मुद्दे आहेत ते थोडेसे ग्रे एरियामधले मुद्दे आहेत, त्यावर कमेंट करणं मला योग्य वाटणार नाही। मात्र आपल्याकडून आपण सुद्धा भाविकांना विनंती करा की जे काही आपण श्रद्धा भक्तीने इथे येत आहोत, उर्साला आनंदाने साजरा करण्यासाठी येत आहोत, हे सर्व करत असताना जे नियम, अटी, कायदे जे आहेत त्याचं पालन आपण करावं। तिथे कुठेही आपण उल्लंघन करू नये किंवा करण्याचा प्रयत्न करू नये। सामान्य सुजाण नागरिक असतो तो जाणतेपणाने कधी असं करत नाही, मात्र त्याचा सहारा घेऊन नको ते लोक कुठेतरी मग उल्लंघन करतात आणि मग आपण एकत्र सगळ्यांना सपोर्ट करायला जातो। असं होऊ नये अशी आमची सगळ्यांना विनंती आहे। त्यासोबत आणखी एक विनंती आमची आपल्याला आहे, जसं आपण म्हणत आहोत क्राईम आणि क्रिमिनलला आपल्याला हद्दपार करायचं आहे, तर कृपया उर्सच्या अनुषंगाने जे काही बॅनर पोस्टर्स लागणार आहेत आपण आपल्याकडून एक आवाहन करा की जो कोणी व्यक्ती बॅनर पोस्टरसाठी खर्च करणार आहे, परवानगी देणार आहे, आपल्या खाजगी जागेमध्ये असतील किंवा इतर कुठल्या प्राधिकरणाच्या जागेमध्ये असेल, योग्य त्या सगळ्या अटी शर्तींना लागू राहून महानगरपालिकेकडून तसेच जे काही आवश्यक परवानगी आहे ते घेऊन लावतील। मात्र आपल्याकडून एक आवाहन असं करा की त्याच्यावर जर कोणत्या क्रिमिनलचा फोटो असेल तर कृपया तुम्ही ते स्वतःहूनच तुमच्याकडून एक विनंती करा की कृपया हे लावू नका। मिरासू बाबांचा हा 650वा उर्स आहे आणि आपण अशा प्रकारे कुठेतरी बॅनर लावून त्या उर्साच्या आनंदाला कुठेतरी काळा डाग लावू नका, ही विनंती आपल्याकडून सुद्धा येणं अपेक्षित आहे। नंतर त्यावर काय ते कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित ती सुद्धा आम्ही करू, मात्र ती वेळ येऊ देऊ नका यासाठी आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत ख्वाजा शमना मिराज साहेबांच्या 650व्या उरुसाच्या निमित्ताने मिरज शहर पोलीस ठाणे येथे सर्व विभागांची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। मग त्यामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महापालिका प्रशासन, दर्गा खादिम जमात व इतर सर्व संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या उरुसामध्ये आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दर्गा खादिम जमाततर्फे येणाऱ्या भाविकांना
चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दर्गा खादिम जमाततर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मिराज साहेबांच्या उरुसाच्या निमित्ताने दर्गा खादिम जमाततर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो। येणाऱ्या 25 जानेवारीला उरुसाचा मुख्य दिवस असून उरुस पुढे 15 दिवस चालणार आहे, तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो। आणि खास करून दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुसामध्ये जे कोणी गलेब काढणार असेल त्यांनी कृपया करून डॉल्बी लावून गलेब या ठिकाणी घेऊन येऊ नये अशी मी दर्गा खादिम जमाततर्फे विनंती करतो। तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेबला डॉल्बीची परवानगी देऊ नये, कारण मिराज साहेबच्या दर्ग्यामध्ये येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉल्बीमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये, कारण दर्गा जमातने 8 वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे। आणि येणारा हा उरूस 650 उरूस जो आहे, आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादिम जमात एकत्रितरित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रशासन आणि दर्गा खादिम जमातने आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून उरूस चांगल्या पद्धतीने साजरा करूया। पुन्हा एकदा दर्गा खादिम जमाततर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी 25 तारखेपासून उरुसाला यावं असे दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो।